वन्स अगेन व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण बेसिक इनइक्वालिटीज च्या पार्टमध्ये काही बेसिक इनइक्वालिटीज आपण सॉल्व्ह केल्यात. ऑर आणि अँडचे क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेत. ऑर म्हणजे युनियन, अँड म्हणजे इंटरसेक्शन. आता आपल्याला बऱ्याचदा जे क्वेश्चन आहेत जसे आपल्या बुकलेटमध्ये दाखवलेत त्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आपण आज डिस्कस करणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारलाय. इथं तुम्ही बघू शकता की हे जे क्वेश्चन्स आहेत या टाईपचे, लिनियर अपॉन लिनियर, लेस दॅन इक्वल टू सम कॉन्स्टंट, ओके, किंवा लेस दॅन 0, लिनियर अपॉन लिनियर, लिनियर पॉलिनॉमियल अपॉन लिनियर पॉलिनॉमियल. ओके, तर या पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण डायरेक्टली एक मेथड आहे वेव्हिकॉर मेथड, त्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. आता आधी मी एक क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. नॉर्मल मेथडने कसं आपण सॉल्व्ह करतो आणि मग त्यालाच वेव्हिकॉर मेथडने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो याचं डिस्कशन घेऊया. ठीक आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे x-1 into x-2 लेस दॅन इक्वल टू 0. आता मला याला सॉल्व्ह करायचं आहे. जर वेव्हिकॉर मेथडने सॉल्व्ह करायचं असलं तर विदिन 10 सेकंड तुम्हाला आन्सर भेटेल या क्वेश्चनचं. पण आपण एक जनरल जे स्टँडर्ड मेथड आहे त्या मेथडने सॉल्व्ह करून बघू. बघा, आता इथं ऑब्झर्वेशन एक तुम्ही करू शकता की x-1 हा एक लिनियर फॅक्टर आहे, लिनियर पॉलिनॉमियल आहे. x-1 आणि x-2 हे लेस दॅन इक्वल टू 0 पाहिजे आपल्याला. म्हणजे इथं दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 यायला पाहिजे. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 केव्हा येऊ शकतो? एक ब्रॅकेट पॉझिटिव्ह आणि दुसरा ब्रॅकेट निगेटिव्ह असेल तर. आता इथं हे जे दोन लिनियर फॅक्टर आहेत यांना जर का मी इक्वल टू 0 घेतलं तर मला x ची व्हॅल्यू 1 आणि x ची व्हॅल्यू 2 भेटते. तर हे जे दोन पॉइंट्स आहेत आपण काय करू, यांना नंबर लाईनवर प्लॉट करू. x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 2. ठीक आहे. आता या दोन पॉइंट मुळे नंबर लाईनचे असे टोटल 3 पार्ट झालेत. एक 1 च्या लेफ्टचा पार्ट, एक 1 आणि 2 च्या मधला पार्ट आणि दुसरा 2 पासून इन्फिनिटी पर्यंतचा पार्ट. सो आता आपल्याला चेक करायचं आहे की हा जो पहिला पार्ट आहे हा पार्ट x-1 इंटू x-2 यांचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह पाहिजे, लेस दॅन इक्वल टू 0 असायला पाहिजे. तर लेस दॅन इक्वल टू 0 येण्यासाठी आपल्याला काय आन्सर भेटेल? तर x-1 आपण याची साइन चेक करू. आता तुम्ही बघा, 1 पेक्षा जर छोटा नंबर मी इथं सबस्टिट्यूट केला x-1 याच्यामध्ये, 1 पेक्षा स्मॉलर नंबर जर मी सबस्टिट्यूट केला तर x-1 ची जी साइन आहे ती नेहमी निगेटिव्ह येईल. ओके, वी विल गेट द निगेटिव्ह साइन. 1 पेक्षा जर ग्रेटर नंबर आपण इथे x-1 च्या 1 मध्ये सबस्टिट्यूट केला तर 1 ला सबट्रॅक्ट करायचा आहे. 1 पेक्षा लार्जर नंबर जर आपण x, ह्या सर्व x च्या व्हॅल्यूज आहेत, ह्या सबस्टिट्यूट केल्या तर मला नेहमी आन्सर कसं भेटेल? पॉझिटिव्ह. म्हणजेच x-1 हा जो ब्रॅकेट आहे याचं जे साइन आहे ही 1 च्या लेफ्टला निगेटिव्ह राहते आणि 1 च्या राईटला पॉझिटिव्ह राहते. ओके, तर असं जर आपण डिस्कशन घेतलं तर याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की तसंच त्याचप्रमाणे x-2 या ब्रॅकेटची साइन ही 2 च्या लेफ्टला निगेटिव्ह राहील, कारण 2 पेक्षा स्मॉलर नंबर इथे x च्या जागी जर आपण टाकला तर तिथं -2 घेतल्यानंतर निगेटिव्ह येईल आन्सर. तर 2 च्या लेफ्टला x-2 हा निगेटिव्ह येईल आणि 2 च्या राईटला x-2 पॉझिटिव्ह येईल. ओके, एवढं समजलं असेल तुम्हाला. आता आपल्याला x-1 आणि x-2 ची साइन लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह केव्हा येईल ते चेक करायचं आहे. यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह केव्हा येईल ते चेक करायचं आहे.
तर या दोघांच्या प्रॉडक्टची साइन आपण खाली घेऊ. x-1 इंटू x-2. बघा आता 1च्या लेफ्टला दोघंही निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह या दोघांची साइन कशी येईल? पॉझिटिव्ह. नंतर 1 आणि 2 च्या मधल्या इंटरवल मध्ये पहिला ब्रॅकेट x-1 पॉझिटिव्ह आहे, दुसरा ब्रॅकेट x-2 निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह आन्सर विल बी निगेटिव्ह. आणि 2 च्या राईटला दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. x-1 पण पॉझिटिव्ह आहे, x-2 पण पॉझिटिव्ह आहे. तर दोघांचा जो प्रॉडक्ट आहे तो येईल पॉझिटिव्ह. ओके. पण आपल्याला आन्सर काय पाहिजे? आपल्याला लेस दॅन 0 आन्सर पाहिजे. तर लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह. निगेटिव्ह आन्सर कुठल्या इंटरवल मध्ये भेटले आपल्याला? 1 आणि 2 च्या मध्ये. म्हणून आपण इथं असा आन्सर लिहिणार की x बिलॉंग्स टू 1, 2 आणि इक्वल टू 0 पण पाहिजे. इक्वल टू 0 केव्हा येईल या प्रॉडक्टचा आन्सर? जर आपण x इक्वल टू एक्झॅक्टली 1 घेतला किंवा x इक्वल टू 2 घेतला. म्हणजे याचा अर्थ 1 आणि 2 ला इन्क्लूड करणं आवश्यक आहे. म्हणून इथे येईल क्लोज ब्रॅकेट. ओपन ब्रॅकेट जर लिहिला आपण तर 1 आणि 2 इन्क्लूड होणार नाही. आता ह्याच क्वेश्चन मध्ये जर फक्त असं असतं x-1 इंटू x-2 लेस दॅन 0 तर त्याचा आन्सर येईल x बिलॉंग्स टू ओपन ब्रॅकेट 1, 2 ओपन ब्रॅकेट. कारण मग इथं 1 आणि 2 इन्क्लूड करण्याची गरज नाही, कारण इक्वल टू 0 नाही पाहिजे आपल्याला, फक्त लेस दॅन 0 पाहिजे. आणि लेस दॅन 0 निगेटिव्ह या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह केव्हा येतो? 1 आणि 2 च्या मध्ये. समजलं असेल तुम्हाला? पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह. बाकीच्या इंटरवल मध्ये आन्सर पॉझिटिव्ह येते. ठीक आहे. म्हणजेच ह्याच क्वेश्चन मध्ये जर का मला असा तिसरा क्वेश्चन विचारला असता x-1 इंटू x-2 हा ग्रेटर दॅन 0 केव्हा येतो? तर आपण म्हटलं असतं की या दोन इंटरवल मध्ये 1 च्या लेफ्टला आणि 2 च्या राईटला. तर त्याला आपण असं लिहू शकतो x लेस दॅन 1 ऑर x ग्रेटर दॅन 2. याला इंटरवलच्या फॉर्मॅट मध्ये आपण असं लिहितो -इन्फिनिटी टू 1 ओपन ब्रॅकेट युनियन ऑर म्हणजे युनियन ओपन 2 टू इन्फिनिटी ओपन ब्रॅकेट. हे x बिलॉंग्स टू या x च्या सर्व व्हॅल्यूज आहेत त्याच्यासाठी हा जो प्रॉडक्ट आहे हा ग्रेटर दॅन 0 येईल. आणि एक्झॅक्टली इक्वल टू 0 जर घ्यायचा असेल हा प्रॉडक्ट ग्रेटर दॅन इक्वल टू 0 तर मग आपल्याला काय करावं लागेल? 1 आणि 2 ला इन्क्लूड करावं लागेल आन्सर मध्ये. -इन्फिनिटी टू 1 क्लोज्ड युनियन क्लोज 2 टू इन्फिनिटी. ठीक आहे. आता इथं एक स्टँडर्ड फॉर्मॅट तुमच्या लक्षात आला असेल की प्लस मायनस प्लस कशा साईन आल्यात? अल्टरनेट प्लस मायनस प्लस साईन आल्यात उजवीकडून डावीकडे जाताना. तसंच आणखी एक दुसरा क्वेश्चन आपण बघू. समजा मला 3 ब्रॅकेट दिलेत x-1 इंटू x-2 इंटू x-3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. या तिघांचा प्रॉडक्ट आता ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कोणत्या इंटरवल मध्ये येईल? एक्सच्या कोणत्या व्हॅल्यू साठी या तिन्ही ब्रॅकेटचा प्रॉडक्ट जो आहे तो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 येईल हे चेक करायला सांगितलं. तर परत एकदा आता इथं हे जे तिन्ही ब्रॅकेट आहेत यांना आपण इक्वल टू 0 घेतो. तर x इक्वल टू 1 भेटेल मला, नंतर x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 3. या तीन व्हॅल्यूज भेटल्या 1, 2, 3 या तिघांना नंबर लाईनवर प्लॉट करायचं. आता या 3 नंबरमुळे नंबर लाईनचे टोटल 4 पार्ट होतील. 1, 2, 3, 4 या 4 पार्ट मध्ये आपल्याला या तिघांच्या साइन चेक करायच्या आहेत. तर तुम्हाला जसं सांगितलंय x-1 ची साइन 1 च्या लेफ्टला निगेटिव्ह असते आणि 1 च्या राईटला हा जो 1 आहे 1 च्या राईटला पॉझिटिव्ह येईल. ओके. तर 1 च्या लेफ्टला म्हणजे या पहिल्या इंटरवल मध्ये निगेटिव्ह येईल x-1 आणि उरलेल्या इंटरवल मध्ये पॉझिटिव्ह येईल. दुसरा ब्रॅकेट आहे आपला x-2. x-2 ची साइन 2 च्या लेफ्टला निगेटिव्ह येते आणि 2 च्या राईटला पॉझिटिव्ह येईल. कारण की तिथं तुम्ही सबस्टिट्यूट करून बघा. 2 पेक्षा मोठा नंबर जर सबस्टिट्यूट केला तर x-2 याचा आन्सर नेहमी पॉझिटिव्ह येते, ग्रेटर दॅन 0 येते. x-3 या ब्रॅकेट मध्ये 3 च्या लेफ्टला निगेटिव्ह आन्सर येईल आणि 3 च्या राईटला x च्या कोणत्याही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केल्या तर आन्सर नेहमी पॉझिटिव्ह येईल. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता या तिघांचाही जो प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टची साइन काय राहील? x-1 इंटू x-2 इंटू x-3.
तर या इंटरव्हल मध्ये निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह बघा, ऑब्झर्व करा इथं काय आहे, पहिल्या इंटरव्हल मध्ये निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह या तिघांचाही प्रॉडक्ट घ्यायचा आहे. तर तिन्ही निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे या इंटरव्हल मध्ये आन्सर येईल निगेटिव्ह. नंतर सेकंड इंटरव्हल मध्ये पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तिघांचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येईल. 2 to 3 च्या मध्ये पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह निगेटिव्ह आणि 3 च्या राईटला प्लस इंटू प्लस 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 इंटू प्लस प्लस. सो आन्सर विल बी पॉझिटिव्ह ओनली. तर आपल्याला काय पाहिजे होतं आन्सर ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 ॲज वेल ॲज इक्वल टू 0. इक्वल टू 0 येण्यासाठी आपल्याला x इक्वल टू 1, 1, 2 आणि 3 सबस्टिट्यूट करावंच लागेल. कारण या प्रॉडक्टचा आन्सर जर 0 आणायचा असेल तर x च्या जागी आपण 1 टाकू शकतो, 2 टाकू शकतो किंवा 3 पण सबस्टिट्यूट करू शकतो. ओके. तर मला ग्रेटर दॅन 0 पाहिजे, तर ग्रेटर दॅन 0 म्हणजेच पॉवर प्रॉडक्ट पॉझिटिव्ह या 2 इंटरव्हल मध्ये येतोय. ओके. तर आपला आन्सर येईल x बिलॉंग्स टू क्लोज्ड 1 to 2 युनियन क्लोज्ड 3 to इन्फिनिटी. आता इथं क्लोज ब्रॅकेट का आला? कारण आपल्याला आन्सर मध्ये जे निगेटिव्ह आन्सर आहे 1, 2, 3 आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे. तर पॉझिटिव्ह आन्सर हे यामध्ये आहे 1 आणि 2 च्या मध्ये आहेच. ओके. आणि 3 च्या राइटला पण पॉझिटिव्ह आन्सर येत आहे. म्हणून आपण 1 आणि 2 च्या मधला पोर्शन पॉझिटिव्ह घेतलाय आणि 3 च्या राइटचा पोर्शन पॉझिटिव्ह घेतलाय. पण आपल्याला इक्वल टू 0 पण पाहिजे. इथे इक्वल टू ची साइन पण आहे. इक्वल टू 0 केव्हा येईल? जर मी x ची व्हॅल्यू इथं 1 टाकली, 2 टाकली आणि 3 टाकली तर. इफ आय सबस्टिट्यूट x इक्वल टू 1 तर म्हणून 1 ला फील्ड सर्कल येईल, 2 ला पण फील्ड सर्कल येईल आणि 3 ला पण फील्ड सर्कल येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे फायनल आन्सर भेटते, की xच्या ही इनइक्वालिटी आपण सॉल्व्ह करत आहे. या इनइक्वालिटीमध्ये आपल्याला या 3 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह केव्हा येतो असं विचारलंय. तर 1 आणि 2 च्या मधला आपण जर कुठलाही नंबर सबस्टिट्यूट केला आणि 3 च्या राइटचा कुठलाही नंबर सबस्टिट्यूट केला, तर या तिघांच्या प्रॉडक्टचा आन्सर पॉझिटिव्ह येईल. आणि इक्वल टू 0 पण पाहिजे. इक्वल टू 0 केव्हा येईल? जर आपण x ची व्हॅल्यू एक्झॅक्टली 1, 2 आणि 3 सबस्टिट्यूट केली तर. तर हे राहील त्याचं फायनल आन्सर. ओके. सो धिस इज द आन्सर. पण आता तुम्ही बघू शकता, की पहिल्या क्वेशनमध्ये आपण 2 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट निगेटिव्ह केव्हा येईल ते चेक केलं. इथं 1 आणि 2 च्या मध्ये निगेटिव्ह आला. दुसऱ्या केसमध्ये पण असं. असं प्रत्येक वेळी जर का आपल्याला चेक करायचं काम पडलं, तर प्लस, मायनस, प्लस ह्या सर्व साइन लिहित बसा. मग चेक करा. इट विल बी व्हेरी लेंथी प्रोसिजर. खूप वेळ जाईल. कारण IIT किंवा JEEच्या क्वेशनमध्ये ही जी इनइक्वालिटी सॉल्व्हिंग असते ना, हे आपलं अगदी 15 ते 20 सेकंदात संपायला पाहिजे. आणि मग पुढचा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. बेसिक इनइक्वालिटी हा मधला पार्ट येतो. आणि त्याच्या पुढे आणखी काही कन्सेप्ट असतात. तर हा एवढा पार्ट फास्ट सॉल्व्ह करण्यासाठी आपली जी शॉर्टकट मेथड आहे ती आहे वेव्ही कर्व मेथड. आता वेव्ही कर्व मेथड जी आहे त्या मेथडमध्ये इथं एक ऑब्झर्वेशन आपण करू शकतो, की जर तुम्ही उजवीकडून डावीकडे गेले, व्हेन यू मूव्ह फ्रॉम राइट टू लेफ्ट, तर तुम्ही बघू शकता की इथं प्लस, मायनस, प्लस असे अल्टरनेट प्लस, मायनस, प्लस साइन आल्यात. तसेच इथं पण तुम्ही बघू शकता, आधी राइटला प्लस साइन आली, मायनस, प्लस, मायनस. अल्टरनेट प्लस, मायनस साइन आल्यात. तर याच्यावरनं ही इनइक्वालिटी सॉल्व्ह करण्यासाठी हा वेव्ही कर्व मेथडचा शॉर्टकट डिझाइन करण्यात आला. वेव्ही कर्व मेथड. आता या मेथडमध्ये टोटल 4 स्टेप्स आपल्याला चेक करणं आवश्यक आहे. ऑफ कोर्स ह्या स्टेप्स तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाले की अगदी 10 सेकंदात आन्सर येईल. आता सध्या मी लिहून देतोय म्हणून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण डिस्कशन घेतोय. स्टेप नंबर 1. In all the linear factors, make a coefficient of x positive. प्रत्येक लिनियर फॅक्टर मध्ये x चा कोएफिशियंट हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. याच्या सोबत सोबत आपण एक क्वेश्चन पण सॉल्व्ह करू स्टेप बाय स्टेप. तर आपण आताच सध्या एक क्वेश्चन घेतला होता x-1 आणि x-2
multiplied by x minus 2 multiplied by x minus 3 greater than equal to 0. हा क्वेश्चन आपण वेव्हिकोर मेथडने सॉल्व्ह करू. तर पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी म्हटलंय की प्रत्येक लिनियर फॅक्टर मध्ये x चा कोएफिशियंट हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आता इथं ऑलरेडी x चा कोएफिशियंट तिन्ही फॅक्टर मध्ये पॉझिटिव्ह 1 आहेच. x सोबत काही नाही म्हणजे तिन्ही ब्रॅकेट मध्ये पॉझिटिव्ह 1 आहेच. ठीक आहे, तर आता पॉझिटिव्ह बनवण्याची गरज नाही. स्टेप 1 कंप्लीट झाले. स्टेप नंबर 2 हे चेक करावं लागते आधी की x चा कोएफिशियंट पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. आता स्टेप नंबर 2 मध्ये equate all linear factors to 0 and plot the critical points sequentially on the number line. तर पुढचा पार्ट असा आहे की आपल्याला हे जे तिन्ही फॅक्टर्स आहे त्यांना इक्वल टू 0 घ्यायचं. x minus 1 equal to 0, x minus 2 equal to 0, x minus 3 equal to 0. ह्या पटापट x च्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या पाहिजे. x equal to 1, x equal to 2 आणि x equal to 3. हे जे तिन्ही पॉइंट्स आहेत सिक्वेन्शियली नंबर लाईन वर प्लॉट करायचे. ही आहे दुसरी स्टेप. 1 2 3 अशा पद्धतीने आपण प्लॉट केले. ही सेकंड स्टेप आहे. सिक्वेन्शियली म्हणजे प्रॉपरली सिक्वेन्स बघायचा. कधी कधी निगेटिव्ह आन्सर येऊ शकते. तर हे तिन्ही पॉइंट्स आपण नंबर लाईन वर प्लॉट केले. ही आहे स्टेप नंबर 2. नंतर आता स्टेप नंबर 3 जी की अतिशय महत्वाची आहे. आता याच्यामुळे हे नंबर लाईन वर हे 3 पॉइंट्स प्लॉट केल्यामुळे नंबर लाईन वर टोटल आता इथं 4 इंटरवल तयार झालेत. एक 3 च्या राईटचा पार्ट हा पहिला इंटरवल, हा दुसरा 2 आणि 3 च्या मधला पार्ट, तिसरा 1 आणि 2 च्या मधला पार्ट आणि चौथा 1 च्या लेफ्टचा पार्ट. असे 4 पार्ट तयार झाले. ओके. in extreme right interval, एक्स्ट्रीम राईट म्हणजे उजवीकडचा जो आहे, आपल्या उजवीकडचा जो आहे, इन एक्स्ट्रीम राईट इंटरवल राईट प्लस साइन. कोणती साइन लिहायची इथं? प्लस साइन. ठीक आहे. and then while moving towards left मग डावीकडे शिफ्ट होत जायचं. उर्दू भाषा उजवीकडून डावीकडे शिफ्ट होत जायचं. while moving towards left right alternate minus plus sign. तर आता इथं प्लस साइन लिहिली, अल्टरनेट नंतर मायनस साइन, इथं या इंटरवल मध्ये येईल, इथं प्लस साइन येईल, इथं मायनस साइन येईल. ही झाली तिसरी स्टेप. सर्वांना तिसरी स्टेप समजली असेल. काय केलं आपण? राईटला प्लस साइन लिहिली आणि डावीकडे मूव्ह होताना डावीकडे जाता जाता आपण अल्टरनेट प्लस, आता ऑलरेडी मागच्या इंटरवल मध्ये प्लस साइन लिहिली होती, पुढच्या इंटरवल मध्ये मायनस प्लस मायनस, उर्दू भाषा उजवीकडून डावीकडे. ओके. आणि आता नंतर आहे स्टेप नंबर 4. ॲज पर द क्वेश्चन ही शेवटची स्टेप आहे आपली. ॲज पर द क्वेश्चन मध्ये आपल्याला जशी साइन विचारली तर ग्रेटर दॅन 0 पाहिजे, इक्वल टू 0 पाहिजे. ॲज पर द क्वेश्चन राईट द करेक्ट इंटरवल इन द सोल्युशन मध्ये शेवटच्या स्टेप मध्ये क्वेश्चन नुसार फायनल इंटरवल ॲज अ आन्सर लिहून काढायचा. तर स्टेप नंबर 4 मध्ये आन्सर लिहावं लागते आपल्याला. आन्सर काय आहे? तर इथं आपल्याला पाहिजे ग्रेटर दॅन 0. तर ग्रेटर दॅन 0 1 आणि 2 च्या मध्ये येतोय. प्लस म्हणजे काय? पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0 आणि 3 च्या राईटला पॉझिटिव्ह येते. आणि आपल्याला इक्वल टू 0 पण पाहिजे. इक्वल टू 0 येण्यासाठी 1 आणि 2 ला इन्क्लूड करावं लागेल आणि 3 ला पण इन्क्लूड करावं लागेल. मग आता फायनली हा जो इंटरवल आपण मार्क केलाय हे आहे आपला आन्सर. या आन्सरला इंटरवलच्या फॉर्मॅट मध्ये लिहून काढा. x बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल 1,2 युनियन क्लोज्ड 3 to infinity. समजलं? दॅट्स ऑल. ह्या 4 स्टेप्स.
तर वेव्हिकोर मेथडच्या ह्या 4 स्टेप्स आपण इझिली सॉल्व्ह करून आन्सर फाइंड आउट करू शकतो. ओके. हेच आन्सर आलं होतं बघा. मागं जर आपण प्लस मायनसनी, परंतु जेव्हा आपण प्लस मायनसनी आन्सर फाइंड आउट करतो, तर याला कमीत कमी 2 ते 3 मिनिट लागतात. पण वेव्हिकोर मेथड जेव्हा आपल्याला ह्या 4ही स्टेप समजल्या असतील, तेव्हा फटाफट ह्या 4ही स्टेप आपण पहिल्या 2 स्टेप तर ओरलीच करू शकतो. तिसरी आणि चौथी स्टेप फक्त पटापट प्लस मायनस लिहून काढायचं आणि जिथं क्वेशन नुसार बघायचं. चौथी स्टेप काय आहे? ॲज पर क्वेशन नुसार राइट द करेक्ट इंटरव्हल इन द सोल्युशन. आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, तर प्लस साइन जिथं-जिथं आहे ते इंटरव्हल आपल्या आन्सरमध्ये लिहून काढायचे. दॅट्स ऑल. तर ह्या 4 स्टेप जर तुमच्या लक्षात आलं असेल, तर वेव्हिकोर मेथडने आपण कुठल्याही या टाइपच्या इनइक्वालिटीचा आन्सर आपण काढू शकतो. ओके. आता आपण काही क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करू, जेणेकरून ही वेव्हिकोर मेथड जी आहे ती तुम्ही ओरली आन्सर काढू शकाल या सर्व इनइक्वालिटीजचा. ओके. आणि याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत आपल्या असाइनमेंटमध्ये दिलेले आहेत. क्लास असाइनमेंट नंबर 2. तर क्लास असाइनमेंट नंबर 2 मधले पहिले 3 क्वेश्चन मी तुम्हाला काल सॉल्व्ह करायला सांगितले होते. तर आज पण आपण आता वेव्हिकोर मेथड डिस्कस केल्यानंतर बाकी काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहे. या टाइपचे जिथे लिनियर फॅक्टर्स आहेत आणि बरेच क्वेश्चन ओरली सॉल्व्ह होऊन जातात. ही डायग्राम ड्रॉ करावी लागते. तर बघा आता सेकंड क्वेश्चन आपण घेऊ ॲज अ प्रॅक्टिस म्हणून. x-3 into x-4 लेस दॅन 0. आता मी स्पेशली हे 2 क्वेश्चन एक शॉर्टकट तुम्हाला सांगण्यासाठी घेतोय. x-3 into x-4 लेस दॅन 0, x-3 into x-4 ग्रेटर दॅन 0. आपली वेव्हिकोर मेथडची पहिली स्टेप असते की x चे कोएफिशियंट पॉझिटिव्ह असले पाहिजे. तर दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आहेतच. दुसरी मेथड आहे की या दोन लिनियर फॅक्टरला इक्वल टू 0 घ्यायचं आणि x च्या व्हॅल्यू काढायच्या. इथे x ची व्हॅल्यू 3 आणि 4 भेटेल आणि त्यांना नंबर लाईनवर प्लॉट करायचं. तर 3 आणि 4 ला आपण नंबर लाईनवर प्लॉट केलंय. तिसरी स्टेप म्हणते की आपल्याला अल्टरनेट प्लस मायनस प्लस लिहायचे. आपण लिहून काढले. तसंच इथं पण 3 आणि 4 हे 2 पॉइंट्स येतील. प्लस मायनस प्लस हे इंटरव्हल लिहून काढले. या क्वेशनमध्ये आपल्याला लेस दॅन 0 पाहिजे, म्हणजे निगेटिव्ह आन्सर येईल. म्हणजेच 3 आणि 4 च्या मध्ये आपला आन्सर राहील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता फायनल आन्सर जे आहे चौथी स्टेप, x बिलॉंग्स टू ओपन ब्रॅकेट 3, 4. बघा झाला आन्सर. नंतर इथं आपल्याला आन्सर पाहिजे ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 आहे 3 च्या लेफ्टला आणि 4 च्या राइटला. तर आपण असं लिहिणार x बिलॉंग्स टू -इन्फिनिटी टू 3 ओपन युनियन 4 टू इन्फिनिटी. आता इथून एक शॉर्टकट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, की नेहमी तुम्हाला माहिती आहे की प्लस मायनस प्लस अशा साइन येतात अल्टरनेट. तर एक शॉर्टकट असा लक्षात ठेवायचा आहे, की जर आपल्याला इथं लेस दॅन 0 विचारला असेल, तर आन्सर नेहमी दोन्ही क्रिटिकल पॉइंटच्या मध्ये येते. हे जे 3 आणि 4 आहे त्यांना आपण क्रिटिकल पॉइंट्स म्हणतो. तर त्या दोन्ही क्रिटिकल पॉइंटच्या मध्ये येते आन्सर बिटवीन ओपन इंटरव्हल 3 to 4. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे ग्रेटर दॅन 0, तर ते नेहमी त्या दोन्ही क्रिटिकल पॉइंटच्या बाहेर आन्सर येते. 3 च्या लेफ्टला आणि 4 च्या राइटला. हा शॉर्टकट एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे अशा टाइपचा जर क्वेशन आला तर ओरली तुम्ही आन्सर लिहू शकता. 3 आणि 4 च्या मध्ये आणि 3 च्या लेफ्टला आणि 4 च्या राइटला आन्सर. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड आउट द आन्सर व्हेरी इझिली. सेकंड आणि थर्ड क्वेशन हा शॉर्टकट म्हणून तुम्हाला सांगितलंय. सो यू कॅन नोट डाउन ऑल दी स्टेप्स. वेव्हिकोर मेथडच्या ह्या स्टेप्स व्हिडिओ पॉज करून लिहा किंवा जे लाईव्ह लेक्चर अटेंड करतायत तुम्ही आता लिहू शकता. आणि जेन हे जे क्वेश्चन्स आहेत हे पण याचं सोल्युशन तुमच्या लक्षात आलं असेल. कुणाला काही डाऊट असेल तर मला विचारू शकता. ओके. समजलंय सर्वांना? ठीक आहे. झालं लिहून सर्वांचं? ह्या स्टेप्स? ऑल राइट. तर आता आपण डिस्कस करू पुढचा पार्ट. काही क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतले. आता आपण डिस्कस करू जनरल वेव्हिकोर मेथड. जनरल वेव्हिकोर मेथड.
आता या जनरल वेव्हिकॉर मेथड मध्ये आणि वेव्हिकॉर मेथड मध्ये फरक काय आहे ते सांगण्यासाठी इथं तुम्हाला आपल्या क्लास असाइनमेंट मध्ये काही क्वेश्चन घेतले ते दाखवतो. बघा, इथं काही ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे, पॉवर 3 आहे, पॉवर 4 आहे, पॉवर 2, पॉवर 3 अशा पद्धतीने जर हायर पॉवर्स असतील लिनियर ब्रॅकेटचे, तर त्या केसमध्ये मग वेव्हिकोर मेथड डायरेक्टली आपण यूज करू शकत नाही. त्या केसमध्ये जनरल वेव्हिकोर मेथड वापरावी लागते. तर इथं स्टेप नंबर 1 सेमच राहते. चे सर्व कोएफिशियंट पॉझिटिव्ह बनवायचे. स्टेप नंबर 2 पण सेमच राहते, की सर्व लिनियर फॅक्टरला इक्वल टू 0 घ्यायचं आणि च्या ज्या काही व्हॅल्यूज येतात त्यांना नंबर लाईनवर प्लॉट करायचं. आता इथं स्टेप नंबर 3 मध्ये थोडासा चेंज होतो. स्टेप नंबर 3 मध्ये चेंज काय होतो ते ऑब्झर्व्ह करा. स्टेप नंबर 3, राइट प्लस साइन इन द एक्स्ट्रीम राइट इंटरवल. एक्स्ट्रीम राइट इंटरवल मध्ये प्लस साइन तर लिहायचीच आहे. and start moving towards left. फक्त लेफ्टला मूव्ह करणं चालू करायचं आहे. ओके. आता इथं या स्टेप नंबर 3 मध्ये 2 चेंजेस होतात या केसमध्ये. पहिला चेंज असा आहे की इफ इफ द पॉवर ऑफ फॅक्टर इज जर पॉवर ऑफ फॅक्टर इज ऑड असेल, इज ऑड, then change the sign. If power of factor is even, then keep the same sign. आणि चौथी स्टेप पण सेमच राहील. चौथ्या स्टेप मध्ये ऍज पर क्वेश्चन फाइंड आउट द सोल्युशन. फक्त आता हा चेंज झालाय की डावीकडे मूव्ह होताना जर ब्रॅकेटचा फॅक्टर, पॉवर ऑफ फॅक्टर म्हणजे तो जो लिनियर फॅक्टर आहे त्याचा पॉवर जो आहे, पॉवर कसा असेल, एकतर ऑड असू शकतो किंवा इवन असू शकतो. जर ऑड असेल तर आपल्याला साइन चेंज करायची आहे, इवन असेल तर कीप द सेम साइन. आता या टाइपचा आधी क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे काय झालंय. ओके, एवढ्या स्टेप्स लिहून घ्या. तर झाल्या असतील स्टेप्स लिहून. आता आपण क्वेश्चन घेऊ. आता एक्झाम्पल नंबर 1 बघा. इथं आपण एक क्वेश्चन घेतोय. x-1 इंटू x-2 इंटू x-3 इंटू x-4. x-1 चा पॉवर आपण ठेवू, पॉवर देऊ आपण 2, 3, 4, 5. आपल्याला आन्सर पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असा. तर आधी सर्वात पहिली स्टेप आपली होती की x चे कोएफिशियंट सर्व पॉझिटिव्ह आहेत का चेक करा. पॉझिटिव्ह आहेत. स्टेप नंबर 2, सर्वांना इक्वल टू 0 घेऊन क्रिटिकल पॉइंट्स नंबर लाईनवर प्लॉट करा. क्रिटिकल पॉइंट्स येतील x इक्वल टू 1, 2, 3, 4. यांना नंबर लाईनवर सिक्वेन्शियली प्लॉट करायचं. ओके. सो 1, 2, 3, 4. नंतर स्टेप नंबर 3 काय म्हणते? स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला एक्स्ट्रीम राईटला पॉझिटिव्ह लिहायचंय आणि स्टार्ट मूव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट. आता लेफ्टला मूव्ह करताना 4 बघायचा. 4 शी करस्पॉन्डिंग लिनियर फॅक्टर आहे x-4. x-4 चा पॉवर जो आहे इथं तो आहे 5. 5 हा कसा नंबर आहे? ऑड. ऑड जर पॉवर असेल तर याच्या राईटला जी प्लस साइन आहे त्याच्या अपोजिट साइन इथं लिहायची मायनस. चेंज द साइन म्हटलंय ना. ऑड पॉवर असेल तर चेंज द साइन. तर प्लस आहे त्याचा मायनस केला. नंतर बघायचं दुसरा फॅक्टर आहे 3. 3 शी रिलेटेड फॅक्टर आहे x-3. त्याचा पॉवर 4 आहे. 4 हा इवन नंबर आहे. इवन नंबर असेल तर मागच्या इंटरवल मध्ये जी साइन आहे तीच साइन इथं सेम ठेवायची, मायनस. नंतर मूव्ह व्हायचं लेफ्टला. लेफ्टला 2 आहे. 2 शी रिलेटेड फॅक्टर आहे x-2. याचा पॉवर आहे 3. 3 ऑड नंबर आहे म्हणून या मायनस इथं मायनस साइन आहे 2 च्या राईटला, तर 2 च्या लेफ्टला काय येईल? प्लस साइन. सो 2 के राइट में प्लस साइन आएगा, 2 के राइट में नेगेटिव साइन था. चेंज क्यों हुआ? क्योंकि ऑड पावर है. यहाँ पे क्या है? ऑड पावर. यहाँ पे इवन पावर था तो साइन सेम रखा, माइनस माइनस.
फिर x-1 ले लो, 1 के करस्पॉन्डिंग लीनियर फैक्टर है x-1, x-1 का पावर है 2, तो अगर पावर 2 है तो ये पावर कैसा है E1, E1 पावर होने के कारण यहाँ प्लस है उसके राइट में, तो उसके लेफ्ट में भी सेम साइन रखना पड़ेगा, क्योंकि यही स्टेप था हमारा। इफ पावर इज इवन देन कीप द सेम साइन, साइन लेफ्ट में जाते जाते सेम रखना है अगर पावर इवन आता है तो। समझ में आया सबको? और हमें चाहिए अभी ग्रेटर देन इक्वल टू 0, तो ग्रेटर देन 0 प्लस वाले सारे इंटरवल मार्क कर लो, तो ये दोनों इंटरवल प्लस वाले, ये तीनों इंटरवल आंसर आ जाएगा। और हमें इक्वल टू 0 भी चाहिए, तो इक्वल टू 0 चाहिए, इसीलिए 1 पे फील्ड सर्कल आएगा, 2 पे फील्ड सर्कल आएगा, बाद में इसमें 3 भी इंक्लूड होगा और 4 पे भी सर्कल आएगा फील्ड। और इस इंटरवल का जब हम आंसर लिखेंगे स्टेप नंबर 4 में, तो हम लिखेंगे x बिलोंग्स टू, देखो पूरा इंटरवल माइनस इन्फिनिटी से लेके 2 तक आ रहा है, सो माइनस इन्फिनिटी से 2 क्लोज ब्रैकेट यूनियन कर्ली ब्रैकेट 3 यूनियन क्लोज्ड 4 टू इन्फिनिटी, 4 से लेके इन्फिनिटी तक भी आंसर आ रहा है। अभी ये जो 3 है ये एक ही नंबर था सेपरेट, इसीलिए उसको हमने कर्ली ब्रैकेट में लिखा यूनियन करके, ये मत भूलना। सबको समझ में आ गया होगा? So this is how we solve any question by general Weaver method. अगर पावर इवन है तो अभी आज जो है आप क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ये सारे क्वेश्चन इजीली सॉल्व कर पाएंगे जनरल वेविकोर मेथड का यूज करके। ऑल राइट। तो प्रैक्टिस के लिए मैं इसमें से एक क्वेश्चन आपको सॉल्व करके देता हूँ। अभी फिलहाल एक और चीज हमें ऐसे डिस्कस करनी है, 10th वाला क्वेश्चन लेंगे। यहाँ पे सेकंड एग्जांपल करके 10th वाला क्वेश्चन लेते हैं हम। क्लास असाइनमेंट नंबर 2 इसका 10th क्वेश्चन। ओके, अभी इसमें अगर डिनोमिनेटर में लिनियर फैक्टर है तो उससे वेविकोर मेथड कोई चेंज नहीं होता है, क्योंकि आंसर अल्टीमेटली पॉजिटिव निगेटिव ही हमें चेक करना है, पॉजिटिव या निगेटिव। तो डिनोमिनेटर में डिवाइड भी किया लिनियर फैक्टर से, तो डिवीजन ले लो या मल्टीप्लिकेशन ले लो, उससे आंसर चेंज नहीं होता है, ये याद रखना है। ओके, तो इसलिए वेविकोर मेथड में अगर डिनोमिनेटर में लिनियर फैक्टर आते हैं तो उससे आंसर चेंज नहीं होता है। हाँ, लेकिन एक चीज आपको ऑब्जर्व करना है कि डिनोमिनेटर इक्वल टू 0 अगर होता है तो x का वो वैल्यू हमें नहीं लेना है, क्योंकि डिनोमिनेटर नॉन जीरो रहना चाहिए। डिनोमिनेटर 0 होगा तो आंसर इन्फिनिटी आएगा और नॉट डिफाइंड होगा वो पूरा इनइक्वालिटी। इसीलिए आंसर अगर लाना है तो डिनोमिनेटर जो है वो 0 नहीं होना चाहिए, ये ऑब्जर्वेशन याद रखो। अभी यहाँ पे हम इस पर्टिकुलर 9th क्वेश्चन को सॉल्व करते हैं। 10th क्वेश्चन आप खुद सॉल्व कर लेना। 9th क्वेश्चन इज x-1 ब्रैकेट स्क्वायर मल्टीप्लाइड बाय x-2 डिवाइडेड बाय x-3 ब्रैकेट रेस टू 5 मल्टीप्लाइड बाय 5 माइनस x ग्रेटर देन इक्वल टू 0, ये क्वेश्चन है। अभी हम स्टेप बाय स्टेप सॉल्व करेंगे। स्टेप नंबर 1 में हमने डिस्कस किया कि सबसे पहले तो x का कोएफिशिएंट पॉजिटिव होना चाहिए। तो इन तीनों ब्रैकेट में x का कोएफिशिएंट पॉजिटिव है, लेकिन इस ब्रैकेट में 5 माइनस एक्स निगेटिव x है, तो पॉजिटिव बनाने के लिए वहां से निगेटिव साइन आप कॉमन निकालो। तो इसको मैं ऐसे लिखता हूँ, x-1 ब्रैकेट स्क्वायर इंटू x-2 अपॉन x-3 ब्रैकेट रेस टू 5 इंटू x-5, और ये जो यहाँ पे माइनस साइन मैंने बाहर यहाँ कॉमन निकाला वो लिख लिया। अभी ये जो माइनस साइन है डिनोमिनेटर में, वो -1 से हम मल्टीप्लाई करेंगे ऑन बोथ साइड। सो इफ आई मल्टीप्लाई बाय -1 ऑन द बोथ साइड, तो क्या होगा, हम ऐसा बोल सकते हैं कि यहाँ पे -1 से दोनों साइड मल्टीप्लाई करने से ये माइनस साइन तो लेफ्ट का कैंसिल हो जाएगा, लेकिन लेस देन इक्वल टू का ग्रेटर देन का लेस देन इक्वल टू 0 होगा, क्योंकि व्हेन वी मल्टीप्लाई बाय -1 मल्टीप्लाई बाय नेगेटिव नंबर देन द इनइक्वालिटी चेंजेस, वो याद रखना है, रूल भूलना नहीं है। तो इनइक्वालिटी चेंज हो जाता है। समझ में आया? तो इसीलिए लेस देन इक्वल टू 0। अभी स्टेप 1 कंप्लीट हो गया। स्टेप 1 क्या बोलता है कि x का कोएफिशिएंट पॉजिटिव रखना है। तो अगर निगेटिव है तो आपको माइनस साइन कॉमन निकालना पड़ेगा,
और फिर वहां से आपको वो माइनस साइन हटाने के लिए -1 से मल्टीप्लाई करो दोनों साइड। स्टेप नंबर 2, क्रिटिकल पॉइंट जो है वो नंबर लाइन पे प्लॉट करने हैं। तो यहाँ पे क्रिटिकल पॉइंट्स आएंगे x इक्वल टू 1 2 3 5। इनको सिक्वेंशियली नंबर लाइन पे प्लॉट करेंगे। यहाँ पे प्लॉट करते हैं। ओके, 1 2 3 5। बाद में अभी स्टेप नंबर 3 बोलता है कि सिक्वेंशियली राइट में प्लस साइन लिखो। बाद में 5 का लीनियर फैक्टर ऑब्जर्व करो, उसका पावर 1 है, ऑड है तो साइन चेंज करो। पावर 3 का लीनियर फैक्टर पावर 5 है, ऑड है तो साइन चेंज कर दिया, माइनस का प्लस कर दिया। 2 का लीनियर फैक्टर x-2 ऑड पावर है तो प्लस का माइनस होगा। x-1 उसका पावर 2 है, इवन है, तो इवन है इसलिए माइनस का माइनस ही रख दिया। ये हो गया। अभी लास्ट स्टेप नंबर 4 क्या रहता है कि एज पर द क्वेश्चन राइट द आंसर। तो ये क्वेश्चन है अभी हमारा लेस देन इक्वल टू 0 चाहिए। क्वेश्चन चेंज हो गया क्योंकि हमने माइनस साइन से मल्टीप्लाई कर दिया, मतलब वो वही है लेकिन हमने कॉमन निकाल के उसको चेंज कर दिया। तो लेस देन इक्वल टू 0 आंसर चाहिए। तो लेस देन इक्वल टू 0 कहाँ पे मिलेगा? तो माइनस साइन इस इंटरवल में है, ये 1 और 2 के बीच में है, और 3 और 5 के बीच में है। ओके, और इक्वल टू 0 भी चाहिए। तो इक्वल टू 0 के लिए हमें 1 2 3 और 5 इंक्लूड करना पड़ेगा। लेकिन यहाँ x-3 का ब्रैकेट और x-5 का ब्रैकेट डिनोमिनेटर में है, और डिनोमिनेटर में अगर होगा तो हम यहाँ पे 3 और 5 इनको इंक्लूड नहीं कर सकते सॉल्यूशन में। तो 3 को ओपन सर्कल आएगा और 5 को भी ओपन सर्कल आएगा, क्योंकि डिनोमिनेटर 0 नहीं बनाना है, हमें न्यूमरेटर 0 बनाना है। तो अभी यहाँ इनका फाइनल आंसर x बिलोंग्स टू माइनस इन्फिनिटी से 1 तक, और 1 से ये 2 तक पूरा कंटिन्यूअस है, तो 2 तक क्लोज ब्रैकेट आएगा, यूनियन ओपन 3 टू ओपन 5। 3 और 5 को ओपन क्यों आया? क्योंकि ये दोनों ब्रैकेट डिनोमिनेटर में है, और डिनोमिनेटर में अगर ब्रैकेट है तो वहां पे डिनोमिनेटर 0 नहीं बनना चाहिए, इसीलिए ये आंसर आया है 3 और 5 को ओपन ब्रैकेट। एवरीवन अंडरस्टूड दिस नाउ? तो इस तरीके से आप कोई भी क्वेश्चन वेबिकोर मेथड से इस टाइप का सॉल्व कर सकते हैं, हायर पावर्स वाला भी। सो नाउ टुडेज होमवर्क इज दीज रिमेनिंग क्वेश्चंस, 4 से लेके 10 तक आप सॉल्व करो। बाकी कुछ जो डिफिकल्ट वाले क्वेश्चन है वो हम कल डिस्कस करते हैं। एंड देन नेक्स्ट पार्ट इज मॉडुलस इनइक्वालिटीज। तो ये मॉड वाले क्वेश्चन और क्वाड्रेटिक इनइक्वालिटी, ये दो इनइक्वालिटीज हम अगले लेक्चर में डिस्कस करेंगे। थैंक यू ऑल वेरी मच, बाय, सी यू। इसके साथ साथ होम असाइनमेंट में भी क्वेश्चन आपको प्रैक्टिस के लिए दिए हुए हैं। तो आप क्या करना, क्वेश्चन 1 2 3 यहाँ से लेके क्वेश्चन नंबर 7 तक सॉल्व करो। आज का ये होमवर्क है, ठीक है? और जो भी डाउट है वो हम कल डिस्कस करते हैं। थैंक यू ऑल, बाय।